नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये, मुंबईमध्ये अशा मोठ्या महापालिकेमध्ये भाजपाला मोठं बहुमत मिळालं. मुंबईमध्ये शिवसेनेसोबत जाऊन भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये भाजपाचाच महापौर होतो आहे का, याकडे सर्व राज्याचं लक्ष आहे. कारण मुंबई ही राज्यामधील सर्वात मोठी महापालिका आहे. जवळपास बहुमत भाजपा आणि शिवसेनेकडे आहे. आता शिंदेसेनेची भूमिका काय राहतील त्याकडे सर्व राज्याचं लक्ष आहे. कारण शिंदेसेनेनेही महापौर पदावर दावा केल्याचं समोर येतं आहे. पुन्हा 2.5 वर्षामध्ये या दोघातही महापौर पद विभागलं जातं आहे का, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. दुसरी महत्त्वाची मुंबईनंतर महापालिका आहे छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, पुणे. या महापालिकेमध्येही भाजपाचाच महापौर होण्याची शक्यता आहे. मात्र संभाजीनगरमध्ये बहुमताला एक आकडा, एक नगरसेवक संभाजीनगरमध्ये भाजपाला कमी पडतो आहे. 58 जागा अपेक्षित असताना भाजपाला ह्या 57 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आठवत असेल, केंद्रातील सरकारही एकमताने पडलेलं होतं भाजपाचं अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये. आता त्याची पुनरावृत्ती संभाजीनगरमध्ये होते का? कारण इम्तियाज जलील यांनीही महापौर पदासाठी दंड ठोपडले आहेत. ते खासदार राहिलेले आहेत एमआयएमचे आणि त्यांचे 33 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आता जलील हे काय खेळी करतायत, एका मतावरही भाजपाला महापौर पदापासून दूर ठेवतायत का, हे येत्या काही दिवसात दिसेलच. कारण येत्या 10 तारखेला महापौर पदाची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान जलील काय फिडिंग लावत आहेत, शिंदेसेनेला सोबत घेत आहेत का, किंवा उद्धव सेनेला सोबत घेत आहेत का, आणि इतर काही जे राजकीय गणित जुळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत का, या दृष्टिकोनातून त्यांच्या हालचाली सुरू आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की राजकीय खेळी सुरू आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र आम्ही सर्व गुपिते उघडे करणार नाहीत. त्यामुळे महापौर पदाचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. 2019लाही बऱ्यापैकी भाजपाला राज्यामध्ये यश मिळालं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असं अपेक्षित असतानाच मुख्यमंत्री पद हे भाजपाला मिळालं नाही, हेही आपल्याला राज्याला माहीत आहे. आता त्याची पुनरावृत्ती संभाजीनगरमध्ये होते का, हे जवळपास शक्य नाही हेही दिसतं. मात्र तरीही राजकारणात काही होऊ शकतं असंही बोललं जातं. येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. सध्या भाजपामध्येही महापौर पदावरून मोठी रस्सी खेच आहे. भाजपामध्येही महापौर एकाला जातं आणि दुसरे नाराज होत आहेत का, हेही याचंही राजकारणावर या पडसाद पडतात का, हेही आपल्याला येणाऱ्या काळात बघायचं आहे. त्यामुळे महापौर पदासाठीची जलील यांची राजकीय खेळी संभाजीनगरमध्ये यशस्वी होते का, भाजपाला ते महापौर पदापासून दूर ठेवण्यात यशस्वी होतात का, भाजपाची दमछाक करतायत का, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. परंतु निवडणुकीनंतरच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या बघता भाजपाला जलील हे माजी खासदार आहेत, ते भाजपाला महापौर पदापासून दूर ठेवतील का, की भाजपाचाच महापौर होईल. शिंदे यांच्या सेनेची काय खेळी राहील. त्यांचेही जवळपास 13 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि शिवसेना भाजप ही राज्यामध्ये यांची सत्ता आहे. मात्र महापौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही अनेक ठिकाणी स्वतंत्र लढलेले आहेत. त्यामुळे ते स्वतंत्र निर्णय घेण्यास बांधील
होऊन ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. शिंदेसेना ही स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. त्यामुळे जलील नेमकी काय खेळी करतात, उद्धव सेनेची काय भूमिका आहे, इतर छोटे मोठे घटक पक्ष आहेत त्यांची काय भूमिका आहे, यावरही हे राजकारण बरंच अवलंबून असणार आहे हे आपल्याला दिसतंच. दुसरीकडे जलील हे जरी महापौर पदावर दावा करत असले तरी त्यांचा 33 आकडा अपेक्षित असा नाही. बहुमताला मोठं गणित जुळवावं लागणार आहे आणि काँग्रेसची सीट आलेली नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची सीट आलेली नाही. त्यामुळे काँग्रेससोबत जाण्याची परिस्थिती ही त्यांची निर्माण झालेली असती. मात्र दुसऱ्या इतर कोणत्याही पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले नसल्यामुळे हे महापौरपदाचं जे MIMचं स्वप्न आहे ते येणाऱ्या काळात पूर्ण होतं की स्वप्न भंगतं, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.